यड्राव तालुका शिरोळ पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात क्वचितच दिसणारा माणुसकीचा, विश्वासाचा आणि निष्ठेचा अनोखा प्रसंग अनुभवायला मिळाला। साहेब तुम्ही होता म्हणूनच आम्ही आज उभे आहोत, अशा भावनिक शब्दात विजय पाटील प्रेमी तरुणांनी आपल्या कष्टाच्या घामातून जमवलेली तब्बल 1 लाख रुपयांची रक्कम विजय पाटील यांच्या स्वाधीन केली। तरुणांनी सांगितले की आमच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळात विजय पाटील यांनी आम्हाला मदतीचा हात दिला, परिस्थिती खालावली असताना उभं राहण्याचं बळ दिलं। आज तेच साहेब यड्राव पंचायत समितीची निवडणूक लढवत असताना त्यांना निवडून आणणे ही आमची जबाबदारी आहे। म्हणूनच पै जमा करत मेहनतीतून उभा केलेला पैसा आम्ही सत्कार्यासाठी देत आहोत, असे सांगत ही मदत दिली। हा प्रसंग पाहून उपस्थित चंद्रकांतदादा पाटील अक्षरशः आश्चर्यचकित झाले। या माणसांवर किती प्रेम आहे। तळागाळात रस्त्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा निर्णय योग्य ठरला। संकटाच्या काळात जो सामान्य माणसांबरोबर उभा राहतो तोच भाजपचा खरा कार्यकर्ता असतो, असे गौरवोद्गार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले। तसेच आज भाजप तळागाळातील कार्यकर्त्यांना नेतृत्वासोबतच जबाबदारी देत आहे, असेही त्यांनी ठाम सांगितले। यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी विजय पाटील यांचे कौतुक करत चांगल्या कार्यकर्त्याला उभं करणं हे खऱ्या नेतृत्वाचं लक्षण आहे। आज विजय पाटील यांना मिळालेला पाठिंबा हा त्यांच्या कार्याची पावती आहे, असे मत व्यक्त केले। या मदतीमध्ये जांभळीचे संतोष चव्हाण, माजी सरपंच खंडू खिलारे, राजू कांबळे, मधुकर चव्हाण, राकेश कदम, पंजू पाटील, सतीश भोसले, अजिंक्य राऊत यांचा सहभाग होता। सर्वांनाच या योगदानाचा मनापासून समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे, रजनीताई मगदूम, श्रीमंत राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते।